मित्रांनो, जसे दिवसानंतर रात्र होणे निश्चित आहे, तसेच हेही एक निश्चित सत्य आहे की ज्याने या मृत्यूलोकात जन्म घेतला आहे त्याला एक ना एक दिवस मरणेही निश्चित आहे। म्हणजेच पृथ्वीवर सर्वात मोठे सत्य असेल तर ते प्राण्याचे मरण आहे। तुम्ही सर्वांनी पाहिले असेल की हिंदू धर्मात मृत्यूनंतर शवाला जाळले जाते। तसेच तुम्ही हे देखील पाहिले असेल की जर एखाद्याचे मरण सूर्यास्तानंतर होते तर त्याचे अंतिम संस्कार दुसऱ्या दिवशी केले जाते, रात्री नाही। अशा परिस्थितीत तुम्ही लक्षात घेतले असेल की जर एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे मरण संध्याकाळनंतर होते तर त्या शवाला एकटे सोडले जात नाही। पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की शवाला रातभर एकटे का सोडले जात नाही? जर नाही तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर सांगणार आहे ज्याचा उल्लेख गरुड पुराणात सविस्तर केलेला आहे। चला तर मग आता कोणत्याही उशीर न करता गरुड पुराणातील या गोष्टी जाणून घेऊया। नमस्कार, ज्ञानसागर मराठी चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, हिंदू धर्मात मृत्यूनंतर शवाला एकटे का सोडले जात नाही हे सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला हे सांगतो की कोणत्या परिस्थितींमध्ये किंवा कधी शवाचे अंतिम संस्कार केले जात नाहीत किंवा काही काळासाठी त्यांना थांबवले जाते। मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की हिंदू धर्मात जर एखाद्याचे मरण सूर्यास्तानंतर झाले तर त्या शवाला रात्री घरातच ठेवले जाते आणि दुसऱ्या दिवशी त्याचे अंतिम संस्कार केले जाते। याशिवाय जर एखाद्याचे मरण पंचक काळात झाले तर त्या शवाला देखील काही काळासाठी घरातच ठेवले जाते आणि पंचक कालावधी संपल्यावरच त्याचे अंतिम संस्कार केले जातात। कारण गरुड पुराणात सांगितले आहे की जर सूर्यास्तानंतर किंवा पंचक काळात मृतदेहाचे अंतिम संस्कार केले गेले तर त्याला मोक्ष प्राप्त होत नाही। म्हणूनच जर रात्री कोणी मरण पावले तर त्या स्थितीत मृतदेह घेऊन स्मशानभूमीत जात नाही आणि मृतदेह घरातच ठेवतात। सकाळ होण्याची वाट पाहतात आणि अशा स्थितीत मृतदेहाला एकही क्षण एकटे सोडले जात नाही आणि कोणी ना कोणी व्यक्ती नेहमी त्याच्या देखरेखीसाठी उपस्थित राहते। मृतदेहाला एकटेन सोडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जर शवाला एकटे सोडले तर कदाचित कुत्री, मांजरे असे प्राणी त्यालाच घळू शकतात आणि गरुड पुराणानुसार अशा वेळी मृत आत्म्यालाही यमलोकाच्या मार्गात अशाच यातना सहन कराव्या लागतात। तसेच असेही मानले जाते की जर शवाला एकटे सोडले तर त्यापासून दुर्गंधी यायला लागते। अशा स्थितीत हे आवश्यक ठरते की तेथे कोणी ना कोणी बसून राहील आणि धूप किंवा अगरबत्ती मृतदेहाच्या आजूबाजूला पेटवत राहील, जेणेकरून शवापासून येणारी दुर्गंधी सर्वत्र पसरू नये। गरुड पुराणानुसार भगवान विष्णू गरुडजींना म्हणतात की हे पक्षीराज, या सर्वांव्यतिरिक्त जर एखाद्याचे मरण झाले आणि त्याची कुठलीही संतान त्याच्याजवळ नसेल, अशा वेळी देखील शवाला घरात ठेवले जाऊ शकते जोपर्यंत त्याचा पुत्र किंवा पुत्री येत नाही। कारण जर स्वतःची संतान मृत शरीराला मुखाग्नी देत नाही तर त्याचे उद्धार होत नाही, म्हणजेच तो अनेक वर्षे या मृत्यूलोकातच भटकत राहतो। यानंतर विष्णूजी सांगतात की सूर्यास्तानंतर जर एखाद्या मृत शरीराचे अंतिम संस्कार केले गेले तर ती मृत आत्मा असुर, दानव किंवा पिशाचाच्या योनीत जन्म घेते, जिथे तिला अनेक प्रकारचे कष्ट सहन करावे लागतात। आणि हीच कारणे आहेत की हिंदू धर्मात रात्री अंतिम संस्कार करण्यास मनाई केली आहे। यानंतर विष्णूजी सांगतात की रात्री जर मृत शरीराला एकटे सोडले गेले तर त्या शरीरात आजूबाजूला भटकणाऱ्या आत्माही प्रवेश करू शकतात, ज्यामुळे मृतकास त्याच्या कुटुंबियांनाही अनेक प्रकारचे कष्ट भोगावे लागतात। तसेच ते हे देखील सांगतात की शवाला एकटे यासाठीही सोडले जात नाही, कारण मृत व्यक्तीची आत्मा तिथेच भटकत राहते आणि आपल्या कुटुंबियांना पाहत राहते।
असे म्हणतात की माणसाच्या मरणानंतर शरीर आत्म्याशिवाय होऊन जाते आणि याच कारणामुळे त्या मृत शरीरात कोणत्याही वाईट आत्म्याचा साया आपला अधिकार जमा करू शकतो. आणि हीच कारणे आहेत मित्रांनो की रात्री शवाला एकटे सोडले जात नाही आणि कोणी ना कोणी त्याची देखभाल करत राहतो. मित्रांनो, याबद्दल तुम्ही काय विचार करता आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच जर तुम्हाला गरुड पुराणातील या गोष्टी आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच आध्यात्मिक आणि पौराणिक कथांच्या माहितीकरिता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.